श्री स्वामी समर्थ. दिवाळीसारख्या सण उत्सवात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आवर्जून केरसुणीची पूजा केली जाते, म्हणजेच या झाडूची पूजा केली जाते. याला काही ठिकाणी झाडू म्हणतात, काही ठिकाणी केरसुणी म्हटलं जातं. तर अशी ही केरसुणी किंवा असा हा झाडू लक्ष्मी पूजनाच्या पूजेसाठी खरेदी कधी करायचा, तर बघा याला देखील एक महत्त्व आहे. या दिवशी जर का तुम्ही हा झाडू खरेदी केला तर याचे फायदे आपल्याला बघायला भेटतात, म्हणजेच आपल्यावर लक्ष्मीची कृपा ही अखंड राहते. या झाडूला केरसुणीला लक्ष्मी स्वरूप मानले जाते आणि म्हणूनच आपण या दिवशी लक्ष्मी स्वरूप या लक्ष्मीची पूजा करत असतो. आपल्या घरातील घाण, निगेटिव्ह ऊर्जा, घरातली धूळ ही बाहेर काढण्याचं काम हा झाडू करत असतो. म्हणजेच घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्याचं काम ही लक्ष्मी करत असते. त्यामुळे या लक्ष्मीला, या झाडूला अत्यंत महत्त्व आहे. तर असा हा झाडू आपण या दिवशी खरेदी करायचा आहे. बघा, प्रत्येकजण हा झाडू त्यांच्या ऐपतीनुसार किंवा त्यांच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या वेळेनुसार आणत असतं. परंतु तुम्ही जर का हा झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणला तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. धनत्रयोदशीच्या दिवशी ही झाडू केरसुणी खरेदी करण्याला अधिक महत्त्व आहे. जर का तुम्ही लांब झाडू वापरत असाल तर तुम्ही छोटी केरसुणी आणू शकतात. बघा, छोटा झाडू देखील मिळतो. फक्त तुम्ही पूजेसाठी हा वापरायचा असेल तर तुम्हाला छोटा झाडू विकत आणता येईल आणि त्याची पूजा तुम्हाला करता येईल. त्यानंतर तुम्ही हा झाडू तुमचा देवघर साफ करण्यासाठी किंवा तुमच्या किचनमधील किचन ओटा साफ करण्यासाठी तुम्ही वापरू शकतात. तुम्ही लांब झाडू वापरत असाल तर तुम्ही या दिवशी हा झाडू, त्याचप्रमाणे लांब झाडू देखील तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे. झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे आणि आणल्यानंतर तो तुम्हाला घरात कुठेही इकडे तिकडे अस्तव्यस्त किंवा खाली कुठेही ठेवायचा नाहीये. तुम्ही तो एखाद्या उंच ठिकाणी ठेवायचा आहे, जेणेकरून त्या झाडूला कोणी हात लावणार नाही, पाय लावणार नाही किंवा खेळायला घेणार नाही किंवा झाडायला घेणार नाही. बघा, लहान मुलं असतात, त्यांना समजत नाही. आपण नवीन झाडू आणल्यानंतर ते खेळायला घेतात, झाडायला घेतात. तर यासाठी आपण तो झाडू आणल्यानंतर बाजूला उचलून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण लक्ष्मी पूजनच्या दिवशी हा झाडू पूजेसाठी काढायचा आहे. झाडू घरी आणताना आपल्याला बघा थोडंसं हळदी कुंकू घेऊन जायचं आहे. झाडू आपण ज्यावेळेस विकत घेतो त्यावेळेस आपल्याला या झाडूला, केरसुणीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि मग झाडू तुम्हाला हा घ्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी बघा, बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू हे ठेवलेलं असतं. तुम्ही जरी बरोबर नाही नेलं तरी देखील त्या ठिकाणी हळदी कुंकू ठेवलेलं असतं. तुम्ही तिथूनच थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे, जो झाडू तुम्ही घेतलेला आहे त्या झाडूला लावायचा आहे आणि त्यानंतर हा झाडू घरी आणायचा आहे. आता घरी झाडू आणल्यानंतर या झाडूला आपल्याला एक वस्तू बांधायची आहे. बघा, यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. आपल्या घरातील दरिद्रता, निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यास मदत होते. हा झाडू आपल्या घरातील अलक्ष्मी आणि दुर्भाग्य हे बाहेर काढण्याचं काम करत असतं. त्यामुळे या लक्ष्मीला अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि म्हणूनच आपण तिला घरी आणताना तिला विधिवत पद्धतीने घरी आणायचं आहे. झाडू घरी आणताना देखील आपण तो व्यवस्थित आणायचा आहे. कुठेही पायाखाली, गाडीवर कुठेही कसाही ठेवायचा नाही. त्यानंतर बघा, झाडू घरी आणल्यानंतर आपण त्याला पाय लावत नाही. चुकून जरी पाय लागला तरी आपण म्हणतो, अरे पाय लागला लक्ष्मीला, पाया पड, लक्ष्मी ती. तर बघा, हा झाडू आपण आणल्यानंतर तो घरात कुठेही कसाही टाकू नका. तो कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. झाडू ठेवताना तो नेहमी आडवा ठेवा. उभा झाडू कधीही ठेवू नये. दारासमोर कधीही झाडू टाकू नये किंवा ठेवू नये. कोणाचा पाय लागला तर त्या व्यक्तीला किंवा त्या मुलांना तुम्ही त्या झाडूला पाया पडायला सांगा. म्हणजे बघा, ज्या गोष्टी आपण आपल्या पूर्वीच्या पिढीपासून शिकत आलेलो आहोत, याच गोष्टी आपण आपल्या पुढच्या पिढीला देखील शिकवायच्या आहे. आपण जर का त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या तरच त्यांना ह्या गोष्टी कळणार आहे आणि ह्या गोष्टी त्या त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्या फॉलो करणार आहेत. त्यामुळे आपण लहान मुलांना शिकवायचं आहे की झाडूला पाय लावू नका, पाय मारू नये, झाडू ओलांडू नये, झाडूला पाय लागला तर तिच्या पाया पडावं, अशा गोष्टी आपण आपल्या मुलांना शिकवायच्या आहे. यानंतर आपण झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणल्यानंतर तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी याची पूजा करायची आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी याची पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला झाडूला ही एक वस्तू बांधायची आहे. आपल्याला झाडूला लाल कलरचा जो कलावा भेटतो तो कलावा बांधायचा आहे.
किंवा मग तुम्ही पांढरा सुती धागा जरी बांधला तरी चालेल। बघा, आपल्याला हा कलावा आपल्याला झाडूच्या मुठाला जिथे आपण झाडू धरतो त्या ठिकाणी 5 वेढे द्या किंवा 2 वेढे दिले तरी चालेल। आपल्याला हा झाडूला कलावा बांधायचा आहे किंवा तुम्ही सुती धागा बांधू शकतात। त्यानंतर ह्या झाडूची तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे जर का तुम्हाला वर्षभरात झाडू विकत आणायचा असेल तर तुम्ही आवर्जून हा झाडू बुधवारी त्याचप्रमाणे शुक्रवारी विकत आणू शकतात। बघा, अत्यंत शुभ दिवस आहे। तुम्हाला जर का वर्षभरात झाडू खरेदी करायचा असेल तर तुम्ही आवर्जून बुधवारी आणि शुक्रवारी हा झाडू आणू शकतात। त्याचप्रमाणे तुमच्या घरात जुना झालेला झाडू असेल तर तो देखील बाहेर काढण्याची एक वेळ असते। बघा, कधीही आपल्या घरातील झाडू कधीही बाहेर फेकू नये। तुम्हाला जर का जुना झाडू टाकून द्यायचा असेल तर तो तुम्ही आवर्जून अमावस्येच्या दिवशी किंवा मग तुम्ही तो गुरुवार आणि शुक्रवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही बाहेर काढू शकतात। खास करून शनिवारी किंवा अमावस्येला आपल्या घरात न लागणारा झाडू आपण बाहेर काढू शकतो। त्याचप्रमाणे पहा, तुम्ही झाडू आणताना तुम्हाला वर्षभरात किती झाडू लागतात तेवढे झाडू तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आणू शकतात आणि तुम्ही ते वर्षभर वापरू शकतात। तुम्हाला जरी वर्षभरात कधीही झाडू विकत आणायचा असेल तर तो तुम्ही आणल्यानंतर त्याची अगोदर हळदी कुंकू अर्पण करून त्याची पूजा करा आणि त्यानंतर तो झाडू तुम्ही घरात वापरायला घ्यायचा आहे। याचबरोबर झाडूने कोणालाही मारू नये, लहान मुलांनाही नाही आणि प्राण्यांनाही नाही। कुणी घराबाहेर पडले की लगेच झाडलोट करू नये असं देखील शास्त्रात सांगितलं जातं। तर या काही गोष्टी आहेत, या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे आणि झाडू तुम्ही शक्य झाल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धनत्रयोदशीची पूजा कशी करायची, त्याचप्रमाणे लक्ष्मी पूजनाची पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। धन्यवाद।